नेहमीप्रमाणे मायक्रोसॉफ्ट कंपनी गुरुवारची आपला अँटीव्हायरस अपडेट करत होती आणि ही अपडेट करत होती त्यांची वेंडर कंपनी क्राउडस्ट्राइक नावाची कंपनी ही त्यांचा अँटीव्हायरस अपडेट करत होती। याच्यामुळे काय झालं की संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे विंडोज त्यांचे कस्टमर आहेत 24,000 कस्टमर जे ग्लोबली काम करत आहेत यांच्या सिस्टम 1-2 मिनिटांसाठी कंप्लीटली रिस्टार्ट झाल्या, बंद पडल्या। त्याच्यामुळे संपूर्ण जग यामुळे हल्लं आणि यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीकडे संपूर्ण जगाचं लक्ष गेलं की एका कंपनीत जर थोडा जरी प्रॉब्लेम झाला तर इफेक्ट हा संपूर्ण जगावरती होणार। हे आज मायक्रोसॉफ्टच्या या आउटेजमुळे दिसून आलेलं आहे। काय झालं मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये की संपूर्ण जग एकाच वेळेस बंद पडलं। चला जरा या रिपोर्टमध्ये बघूया की नक्की त्या दिवशी झालं काय आणि जगामध्ये याचा संपूर्ण इम्पॅक्ट काय झाला, कुठल्या कुठल्या देशावरती काय काय इम्पॅक्ट झाला। आता या IT आउटेजचा एक्झॅक्टली कॉज काय होता, कारण काय होतं की ज्याच्यामुळे हा IT आउटेज झाला। सगळ्यात पहिला तर मायक्रोसॉफ्ट कंपनी दर गुरुवारी आपलं अँटीव्हायरस अपडेट करत असते की जेणेकरून कोणताही सायबर अटॅक होऊ नये किंवा हॅकिंग होऊ नये यासाठी ते अपडेट करत असतात कंटिन्युअसली आणि त्यांची वेंडर टीम ही अपडेट करत असते ज्याचं नाव आहे क्राउडस्ट्राइक ही कंपनी। आणि या कंपनीचे डायरेक्टर जॉर्ज कर्ज यांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या वेळेस क्राउडस्ट्राइक कंपनी ही अपडेट करत होती त्यावेळेस त्यांनी नोड जगातील जे सगळे नोड म्हणजे त्यांचे 24,000 वेंडर हे नोड त्यांनी कट केलेले नव्हते आणि या नोडच्या कनेक्शनमुळे संपूर्ण जगातील विंडोज सिस्टम हे अपडेट झाले ऑटोमॅटिकली आणि याच्यामुळेच हे आउटेज झालं असं म्हणतायत। त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण जगाची माफी मागितली की त्यांच्या एका चुकीमुळे जगाला कंप्लीट एका दिवस थांबावं लागलं, एक दिवस पाठीमागं थांबावं लागलं की सगळ्यांची कामं जेचे ते थांबली आणि याचा इम्पॅक्ट संपूर्ण जगावरती झाला की ट्रान्सपोर्टेशन थांबलं, बऱ्याच विमानांच्या फ्लाईट या उडू शकल्या नाहीत किंवा त्या लेट झाल्या किंवा मीटिंग चालू असतानाच कॉम्प्युटर बंद पडले त्यामुळे त्या रिस्टार्ट आणि रिजॉईन करताना बऱ्याच लोकांना त्रास झाला। आणि त्याचबरोबर हेल्थ सिस्टम म्हणजे ॲम्ब्युलन्स सिस्टम, मशिनरीज या बऱ्याच गोष्टींवरती याचा इम्पॅक्ट झाला आणि या बऱ्याच गोष्टी रिस्टार्ट झाल्या आणि याच्यामुळे बऱ्याच गोष्टीवरती पाठीमागे प्रॉब्लेम झाला। हॉस्पिटलमध्येही बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम झालेत आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा म्हणजे बँकिंग सिस्टममध्ये भारतामध्ये तर याचा जास्त काही परिणाम दिसला नाही असं इंडियन गव्हर्नमेंट IT सेक्टर हेड यांनी सांगितलं, पण त्याच्या पलीकडे याच्या पलीकडे सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला तो म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या देशांवरती विमान सेवा म्हणजे फ्लाईट सिस्टम ही संपूर्ण विस्कळीत झाली आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा फ्लाईट उडल्या नाहीत किंवा लेट झाल्या। बरीचशी लोक एअरपोर्टवरती वेळेवरती पोहोचली किंवा वेळेच्या नंतर पोहोचली, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या या फक्त एका दिवसात या एका IT आउटेजमुळे। आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन शेअर मार्केटमध्ये US मार्केट हे सगळ्यात मोठं ठप्प झालं आणि याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला तो म्हणजे 21% मायक्रोसॉफ्टचे शेअर्स फक्त एका दिवसामध्ये पडले आणि अमेरिकन मार्केटवरती याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला। त्याच्यामुळे क्राउडस्ट्राइक कंपनीनं त्यांची वेंडर कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि संपूर्ण जगाची माफी मागितलेली आहे की त्यांच्या एका चुकीमुळे संपूर्ण जग हे आज थांबलेलं आहे। बऱ्याचशा अशा न्यूज येत आहेत की हा सायबर अटॅक होता किंवा हॅकिंगचा एकतर झालेलं, पण असं काही नाही आहे। याच्या पलीकडे फक्त त्यांचा एक अपडेट रिसोर्स त्यांनी नोड कट न करता नोडवरतीच अपडेट दिला, ज्याचं कारण असं बनलं की संपूर्ण जगामध्ये जिथं जिथं हे कॉम्प्युटर्स चालू होते विंडोज सिस्टम ज्या मायक्रोसॉफ्टशी कनेक्ट होत्या त्या ऑटोमॅटिकली अपडेट झाल्या आणि सगळ्यांचं कॉम्प्युटर लॅपटॉप हे ऑटोमॅटिकली अपडेट होऊन रिस्टार्ट झालं। फक्त एका IT फर्मच्या एका अपडेटमुळे एका चुकीमुळे संपूर्ण जगाला याचा त्रास भोगावा लागला। संपूर्ण जग एक दिवस बंद पडलं, एक दिवस पाठीमागं पडलं। याला आपण लिटल न्यूक्लिअर किंवा न्यूक्लिअर अटॅक जर झाला तर पुढून येणाऱ्या फ्युचरमध्ये IT डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात मोठा अटॅक होऊ शकतो हे यामध्ये दिसून येतंय।